नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। या बहुचर्चित प्रकरणाने राज्यातील राजकारण ढवळून काढलं आहे। या हत्याकांड प्रकरणी गुरुवारी म्हणजेच 8 जानेवारी बीड येथील विशेष मोकोका कोर्टात सुनावणी झाली आहे। या सुनावणीत पुराव्याची देवाणघेवाण, आरोपींचे अर्ज आणि तांत्रिक कागदपत्रावर जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली आहे। या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 23 जानेवारी 2026 रोजी होणार आहे। नेमकी आज काय झालं सुनावणीच्या वेळी जाणून घेऊयात। या प्रकरणातील महत्त्वाचे डिजिटल पुरावे असलेले पेन ड्राईव्ह सर्व आरोपींना उपलब्ध करून द्यावेत असे आदेश कोर्टाने दिले। पुराव्याच्या पारदर्शकतेसाठी ही मागणी आरोपी पक्षाकडून करण्यात आली आहे। त्यावर कोर्टात आरोपींनी पेन ड्राईव्ह देण्याचे निर्देश दिले आहे। त्यावरही लॅपटॉपची क्लोन कॉपी आणि तपास अधिकाऱ्यांची म्हणणे आरोपी पक्षाने पुराव्याचा भाग म्हणून लॅपटॉपची क्लोन कॉपी मिळावी अशी मागणी कोर्टाकडे केली आहे। यावर तपास अधिकारी आणि सरकारी पक्षाने आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितला आहे। येत्या 15 कार्यालयीन दिवसात यावर लेखी उत्तर देण्यात यावे असेही आदेश दिले। या खटल्यातील काही आरोपींनी आपले वकील बदलण्याची मागणी केली आहे। यावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी लेखी सादर करावे असे निर्देश दिले। या प्रकरणातील एक महत्त्वाचा आरोपी विष्णू चन्ने यांनी आपली कारागृह बदलून मिळावे यासाठी कोर्टाकडे अर्ज केलाय। त्यांच्या वकिलामार्फतही या संदर्भात विनंती करण्यात आली असून सुरक्षितेचे किंवा इतर कारणास्तव हा बदल मागण्याची समजते। सरकारी पक्षाकडून पुराव्याची यादी सादर आजच्या सुनावणीत सरकारी पक्षाने कलम 330 नुसार कागदपत्रावर आधारित पुराव्याची सविस्तर यादी कोर्टासमोर सादर केली आहे। या पुराव्याच्या यादीवर आता आरोपी पक्षाला आपले म्हणणे मांडण्याचे असून कोर्टाने त्यांना तसा सूचना दिल्या। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।